the new chapter, that is Unit 3, the dynamic nutrients in entrepreneurship. And in the last two videos, we have discussed the total 5 concepts of nutrients in entrepreneurship. That is startup accelerator, student sandbox, crowdfunding, venture capital, and co-working spaces. Okay, now in this video we have discussed the another concept, that is boot camps. Okay, student, what is this boot camp? So boot camp is just a training program to teach the skill to employ look for. Okay, a coding bootcamp is a technical training program that teaches the programming skills that employers look for. Coding bootcamps enable students with little coding proficiency to focus on the most important aspects of coding and immediately apply their new coding skills to solve real world problems. Okay. Students, the goal of many coding bootcamps attendees is to transition into a career in web development. They do this by learning to build applications at a professional level, which provides the foundation they need to build production ready application and demonstrate they have the skills to add real value to a potential employer. हे बूट कॅम्प्स जे आहेत ते जनरली प्रोग्राम्स असतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, ज्याच्या थ्रू तुमचे स्किल्स जे आहेत ते डेव्हलप केले जातात आणि फोकस केले जातात की तुम्हाला कशा पद्धतीने ते करायचं आहे. ठीक आहे, आता मी इथे एक्झाम्पल घेतलं आहे कोडिंग बूट कॅम्पचं. हे जनरली टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम आहे जे तुम्ही लॉकडाऊनमध्ये बघितलं, ॲडव्हर्टाईज बघितली असेल व्हाईट हॅट ज्युनियरची. तर हे बेसिकली त्याच्या रिलेटेड आहेत. ओके, सो हे जे बूट कॅम्प्स असतात त्याच्यामध्ये शिकवलं जातं की कशा पद्धतीने तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस जे आहेत ती यूज करून तुमचे करिअर डेव्हलपमेंट तुम्हाला करायची आहे. आणि हे जनरली वेब डेव्हलपमेंटमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी म्हणून गेलेले होते. ओके, वाय कोडिंग बूट कॅम्प्स आर इम्पॉर्टंट? आहे का गरज, इम्पॉर्टंट आहे का? सो येस, का इम्पॉर्टंट आहे? कारण तुम्हाला या जगासोबत चालायचं आहे आणि या जगासोबत चालताना जसे टेक्नॉलॉजी अपग्रेड होती त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा अपग्रेड व्हायचं आहे. ओके, वी लाईव्ह इन अ वर्ल्ड वेअर टेक्नॉलॉजी इज कंटिन्युइंग टू इव्हॉल्व. टेक्नॉलॉजी इज ड्रास्टिकली चेंजिंग how we do everything in our lives. It's more common than ever to get around using Uber or Lyft. Technology driven ट्रान्सपोर्टेशन कंपनीज, तुम्ही बघितलं असेल उबर, ओला ह्या ज्या ट्रान्सपोर्टेशन कंपनीज आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला अपग्रेड केलेलं आहे. कंपनीज लाईक ॲपल, स्क्वेअर अँड पेपल आर चेंजिंग हाऊ वी पे फॉर थिंग्स. कशा पद्धतीने पेमेंट सिस्टीममध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अपग्रेडेशन झालं आहे, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झालेली आहे. ओके, इट सीम्स एव्हरी इंडस्ट्री इज बिंग रॅडिकली इम्पॅक्टेड बाय हाऊ टेक्नॉलॉजी इज शेपिंग द वर्ल्ड अराउंड अस. ओके, software is taking over the world. This shift changes how we live our lives, but also requires employees with software engineering skills capable of building the technology that we all use. Okay, so attending a coding bootcamp is a viable path to transition into a career in web development. Okay, so coding bootcamps गरजेचे आहेत का? तर बघलं आपण की हो, हे खरंच गरजेचे आहेत. आता आपण आपल्याला बघायचं आहे की कोडिंगचे बूटकॅम्प्स आहेत ते स्टार्टअपसाठी कसे गरजेचे आहेत. ओके, सो बिसाइड्स स्पीड, हाय इम्पॅक्ट लर्निंग, कोडिंग बूटकॅम्प्स टीच द लेटेस्ट
hard technical skills that match the technologies that the best startups in the country are using to build and launch products very closely. ओके, ह्याच्यामुळे काय होतं की टेक्निकल स्किल्स ज्यावेळेस शिकवले जातात या कॅम्प्समधून त्याच्यामध्ये ते मॅच होतात आणि टेक्नॉलॉजीज जे आहे हे अपग्रेडेशन्स कशा पद्धतीने इनोव्हेशन्स जे आहेत ते कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्टार्टअपमध्ये इन्क्लूड करायचे असतात की ज्याच्यामुळे कंट्री जी आहे म्हणजे तुमचा देश जो आहे तो कशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स जे आहेत ते लॉन्च करतो. ओके, सो हे कोडिंग बूट कॅम्प्स जे आहेत हे राबवताना याच्यामध्ये काही कोडिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात. ओके, या कोडिंग लँग्वेजेसमध्ये रुबी आहे, जावास्क्रिप्ट आहे, पायथॉन आहे आणि बाकीच्या काही आहेत. तर त्याबद्दल फक्त थोडं सांगते. ओके, रुबी जी आहे ही फार सिम्पल लँग्वेज आहे. ओके, Ruby language was designed with one main principle in mind: developer happiness. It is a programming language that was designed to be easy to read, fast to learn, and simple for developer to use to solve complex problem. ठीक आहे. Then JavaScript जे आहे ते today's user interface depend heavily on JavaScript to create a smooth user experience. Okay. So it is very common for developer to use JavaScript to build the front end of their user experiences. Okay. त्याच्यानंतर पायथॉन स्टुडंट हे पायथॉनची लँग्वेज आहे ती गुगल, याहू, फेसबुक, मोझिला, IBM यासारख्या कंपनीजमध्ये ही कोडिंग लँग्वेज वापरली जाते. पायथॉन इज अ कोडिंग लँग्वेज दॅट हॅज बिकम पॉप्युलर इन डाटा सायन्स अँड सायंटिफिक कम्प्युटिंग. In addition to working well in data science field, web framework Python is a program language that is feasible to write web application with. आणि याशिवाय अदर लँग्वेजेस पण आहेत जसे PHP आहे, C++ आहे, जावा आहे, .NET आहेत. यासुद्धा लँग्वेजेस ज्या आहेत या यूज केल्या जातात प्रोग्रॅमिंगच्या लँग्वेजेसमध्ये. ओके, प्रोग्रॅमिंग ॲप्लिकेशन्समध्ये. ओके, थ्रू कोडिंग बूट कॅम्प एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो वाय दिस इज इम्पॉर्टंट? बिकॉज इट्स हाय इम्पॅक्ट लर्निंग कोडिंग बूट कॅम्प्स टीच द लेटेस्ट टेक्निकल स्किल्स. ते आपल्याला काय शिकवतात? टेक्निकल स्किल्स जे आहेत ते शिकवतात आणि या लँग्वेज थ्रू जे कोणी डेव्हलपर्स आहेत ते स्वतःसुद्धा डेव्हलप होतात आणि स्वतःमध्ये काही क्रिएटिव्ह जे आहेत ते करतात. ओके, याचे वेगळे वेगळे अजून डाटाबेसचे प्रोग्राम आहेत, MySQL आहे. जास्त डिटेलमध्ये जात नाही मी, फक्त एवढंच सांगते की हे जे बूट कॅम्प्स आहेत हे बूट कॅम्प्स थ्रू वेब डेव्हलपमेंट जी आहे ती होऊ शकते आणि हे असे बूट कॅम्प्स राबवले जातात की जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्समेंट जी आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जी आहे ती माहिती व्हावी म्हणून. तुमच्यामध्ये जे काही कमी आहे किंवा स्किल्स काही कमी असतील तर ते इम्प्रूव्ह होण्यासाठी म्हणून. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे बनण्याचं. ओके, सो त्याच्यामध्ये काय करतात की डेमॉन्स्ट्रेट करतात, ॲप्लाय करतात आणि प्रेझेंट करतात. सो जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील त्याच्यासाठी सुद्धा कोडिंग बूट कॅम्प्स जे आहेत ते आवश्यक आहे. सो बूट कॅम्प्स इज रिअली व्हेरी न्यू ट्रेंड इन एंटरप्रेन्योरशिप. ओके, सो स्टुडंट्स हे आत्तापर्यंतचे टोटल 6 आपण असे न्यू ट्रेंड्स बघितले. स्टार्टअप, ॲक्सेलरेटर, स्टुडंट सँडबॉक्स, क्राऊड फंडिंग, व्हेंचर कॅपिटल, कोवर्किंग स्पेस आणि बूट कॅम्प्स. हे 6 पण महत्त्वाचे आहेत की जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे की या नवीन ट्रेंड जे चालू आहे एंटरप्रेन्योरशिपमध्ये याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये मोठा क्वेश्चन जो आहे तो जनरली येणार नाही. शॉर्ट नोटमध्ये हे सगळे तुम्हाला जे न्यू ट्रेंड्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून येऊ शकतात. ओके, सो त्या पद्धतीने हे टोटल
जे न्यू ट्रेंड्स आहेत ते मी सांगितलेले आहेत. ओके. सो तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये जास्त पाहिजे असेल तर मी अजून जास्त सांगेन. फक्त मला मेसेज करा आणि मी तुम्हाला त्यासाठी उत्तर देईन. ठीक आहे. स्टुडंट, आय होप you understand all the concept in new trend in entrepreneurship. You have any problem, message me or mail me. Okay, see you in my next video where we discuss how we can get online entrepreneurship degree. Till then, take care. Thank you.